आज मी बनवणार आहे खूपच चविष्ट आणि हेल्दी अशी शेवग्याची भाजी. ही भाजी खायला जितकी चविष्ट आहे, तेवढीच शरीरासाठीही फायदेशीर आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर शेवग्याच्या शेंगा मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायच्यात. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून त्यांना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. तर वाटण्यासाठी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी धुतलेली कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडेसे खोबऱ्याचे काप घ्यायचेत आणि त्याचं बारीक वाटण करून घ्यायचे. आता गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये घालायचे तेल. तेल तापलं की त्यामध्ये घालायची मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये घालायचे आपण तयार केलेलं वाटण. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आता घालायचे सुके मसाले. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. आता छान परतून झालं की त्यामध्ये शिजलेल्या शेंगा घालायच्यात पाण्यासकट. आता त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट 1 ते 2 चमचे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गरजेनुसार पाणी घालायचे आणि याला एक वाफ काढून घ्यायची. आता वरतून कोथिंबीर घालायची आणि गार्निश करून